आज मला मस्त मिरच्याचा ठेचा बनवून घ्यायचा होता. म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. मी इथं मस्त मिरच्या छान देठ खुडून स्वच्छ धुवून घेतल्या आणि मिरच्या आणि लसूण तव्यावरती मस्त अशा भाजायला ठेवल्या. त्याच्यामध्ये थोडंसं तेल पण ॲड केलं आणि मस्त लालसर होईपर्यंत मिरच्या चांगल्या भाजून घेतल्या आणि मिरच्या मस्त अशा भाजून घ्यायच्या. आंबट ओंबट नाही ठेवायच्या, व्यवस्थितपणे मिरच्या भाजून घ्यायच्या. मिरच्या भाजून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घातलंय, कारण जिऱ्याने थोडी चांगलीच टेस्ट येते. आणि नंतर मस्त थोडंसं त्याला हलवून घ्यायचं, जिरं तडतडू द्यायचं. आणि हा आमच्या इकडे खलबत्ता आहे दगडाचा. ठेचा वगैरे करायचा असलं की मग मी त्याच्यातच करते. मस्त मिरच्या माझ्या इकडे भाजून झाल्या. खलबत्त्यामध्ये मी काढून घेतल्या आणि अशी मस्त छान हिरवीगार कोथिंबीर होती, ती पण थोडीशी टाकून घेतली आणि वरून थोडंसं मीठ घातलं आणि त्याला मस्त असं रुसण्याने ठेचून घेतलंय. आंबट ओंबडच ठेचायचं, फार काही त्याला बारीक करत नाही बसायचं, तसंच ते छान लागतं. आणि इकडे मी ठेचा मस्त छान पद्धतीने ठेचून घेतलाय आणि तव्यामध्ये थोडंसं नंतर तेल घालायचं आणि जो ठेचलेला ठेचा राहतो त्याला काढून तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं, म्हणजे कसं मस्त असं छान होतं. आणि इकडे मी सोबतच डाळ शेवग्याची भाजी बनवून घेतली आणि मस्त अशा चपात्या आणि भात बनवून घेतलाय आणि नंतर सगळ्यांनी मिळून मस्त छान असं जेवण करून घेतलंय. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.